नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत व्हेज मासे. आणि हे अगदी बाहेरून कुरकुरीत आतून अगदी नरम बनवायला सोपे आहेत, खायला अगदी भन्नाट लागतात. तुम्ही करून पाहिजे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे बघा मी 3 कच्ची केळी घेतली. केळी न धुता अगोदर साली सकट तिरपी कापून घ्यायची. ज्या पद्धतीने मी कापते ना त्या पद्धतीने, कारण आपण ह्याला मासाचा आकार देणार आहोत. आणि कापताना मात्र थोडी त्याची जाडी ठेवायची, 1 इंचापेक्षा जास्त, आणि पातळ मात्र करायचे नाही. आणि अशा पद्धतीने कापल्यानंतर ह्याला आपण लगेच पाण्यामध्ये टाकायचे, कारण का काळी पडता कामा नये आणि बऱ्यापैकी दीख वगैरे असतो केळ्यांना. आणि याची आपण साल काढलेली नाही. आता तुम्हाला दुसरं कच्चं केळ मी दाखवते कशा पद्धतीने करायचे. या पद्धतीने जेव्हा जे कच्चं केळ जर अगदी कोवळं असेल तर व्यवस्थित त्याची साल सहजपणे अशीच निघते. तुम्ही जेव्हा सुरीने अशा कराल ना तर व्यवस्थित निघते. तर अशा पद्धतीने तुम्ही अगोदर सोलून घेऊ शकता, साल काढू शकता, किंवा नंतर तुम्ही ज्या पद्धतीने मी केलं त्या पद्धतीने करू शकता. आणि अशा पद्धतीने करून याच्या कापून घ्यायची. आणि अगोदर जसं आपण साली सकट जे आपण पाण्यामध्ये घातलं होते त्याची साल सुद्धा सहजपणे निघते. तुम्ही म्हणजे तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते तुम्ही करू शकता. करण्याची पद्धत दोन्ही सोपी आहे साली काढण्याची. तशा पद्धतीने केल्यानंतर सगळे आपण कच्ची केळी अगोदर सोलून घ्यायची. सोलल्यानंतर या सगळ्या कच्च्या केळ्यांना 1 किंवा 2 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घ्या, कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी थोडासा दीख असतो. आता ही अगोदर मी सगळी स्वच्छपणे अगदी धुवून घेतली. धुतल्यानंतर त्याला आपण मासाचा आकार देणार आहोत. तर काय करायचं, कच्चं केळ घ्यायचं आणि त्याला आपण अगदी शंकरपाळीचा आकार द्यायचा. थोडासा लहान द्या हवं असल्यास अगदी लहान द्या. माझ्याकडे थोडासा मोठा कापला गेला, तुम्ही लहान करा. अगदी त्रिकोण, वरून त्रिकोण आणि खालून त्रिकोण या पद्धतीने कापून घ्यायचं. आता बघा अगदी व्यवस्थित छान असा आपला मासाचा आकार रेडी झालाय. तर अशी सगळी मी अगदी कच्ची केळी करून घेतली. त्यानंतर आपण मीठ मसाल्यामध्ये घालून लावतो, पण तसं न करता अगोदर मीठ लावा. जर तुम्हाला वेळ असेल 10 मिनिटाचा तर 1 चमचा टाका. वेळ नसेल तर अगदी 2 चमचे टाका. आणि 5 मिनिटात एक कच्ची केळी अगदी व्यवस्थित मीठ लावल्यानंतर 5 मिनिटं वेळ द्यायचा आणि नंतर 5 मिनिटांनंतर धुवून टाकायची. मी 5च मिनिटं ठेवली होती. हे जरा सोपं होतं आणि काय होतं अगदी ना मीठ आतपर्यंत लागतं. त्यानंतर मसाला रेडी करूया. 1 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतले. 1 चमचा हळद घ्यायची. तुमचं कच्ची केळी जितकी घेणार त्याच्यावरती असेल. त्याचबरोबर आमचूर थोडासा घ्यायचा आणि हळद ना जराशी घ्यायची. आणि नंतर सगळं थोडंसं पाणी घालून अगदी व्यवस्थित, तेल वगैरे काही नाही, अशा पद्धतीने मसाला माशानं जसा रेडी करतो तसा करायचा. त्यानंतर ही कच्ची केळी एक एक करून सगळी व्यवस्थितरित्या अगदी चांगली माशांना ज्या पद्धतीने आपण लावतो त्या पद्धतीने लावून घ्यायची. आता मासे एरवीच मिळत नाहीयेत, तर अशा पद्धतीने खाऊन आपण ते असं आपल्याला वाटू लागते की आपण मासेच खातोय. सगळा मसाला लावून घेतलाय. वेळ असेल 10 मिनिटे ठेवून द्या, नसेल काही हरकत नाही, पटकन करा. आता इथे मी घेतले एक छोटीशी वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा घ्यायचं बेसन, 1 वाटी घ्यायचा रवा आणि लाल तिखट घालून याला मिक्स करायचे. त्यानंतर हा मसाला रेडी झाला लावण्यासाठी. आता हा लावण्यासाठी रेडी झाल्यानंतर तवा किंवा कावीळ वगैरे असेल तर ठेवायची कावीळ. तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपण ही जी कच्ची केळी आहेत ती सगळी एक एक करून त्याच्यामध्ये ठेवायची. ठेवल्यानंतर सगळी पूर्णपणे मला तवा तर माझा बऱ्यापैकी मोठाच आहे म्हणून मी सगळी, आणि मी कधीही ना अगोदर पीठ वगैरे लावून ठेवत नाही. तवा अगोदर ठेवते आणि त्याच वेळी एक एक करून लावून ठेवते. म्हणजे मला तरी ते बरं वाटतं. नाही तर मग ते पीठ आहे ना जास्त प्रमाणात जास्त लागलं जातं, चिकट वगैरे असं आणि पाणी सुटतं. आता इथे सगळी आपण कच्ची केळी घातल्यानंतर तेल त्याच्यावरती थोडंसं घालायचं. घातल्यानंतर जो मसाल्याचं ते पाणी असतं ना, मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्याचे ना शिंतोडे द्या आणि झाकून ठेवा. 2-3 मिनिटं दाबा अगदी मंद आचेवर. अशा केल्यामुळे काय होतं, कच्ची केळी आपली चांगली व्यवस्थित शिजली जातात आणि चांगली अगदी खरपूस अशी तळली जातात, म्हणजे कच्ची राहत नाही. आणि तुम्हाला इथे कच्ची केळी वगैरे वाफून वगैरे काही घ्यायची गरज नाही, तसं कोणी करत नाही. असं केल्यामुळे तुमचं कच्चा केळ अगदी व्यवस्थित आतमधून चांगली होतात. बघा काय मस्त माशासारखं अगदी कुरकुरीत अगदी रेडी झालेली आहे. पटकन आपण काढून घेतले. तुम्हाला ते मी तोडूनही दाखवते. तोडतानाच कळते की अगदी माशासारखी वाटतात. नक्की करून बघा. अगदी खायला चमचमीत लागतात आणि खायला इतकी भन्नाट लागतात ना. आता मासे तर मिळतच नाही, तर हे आपण मासे समजून अशा पद्धतीने खाऊ शकतो. रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडला जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे. शॉर्ट व्हिडिओ मी वेगवेगळे देण्याचा प्रयत्न करते, तर प्लीज पाहायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.